झाडे लावा, झाडे लावा, झाडे जगवा. आज या गावामध्ये वृक्षारोपण करण्याच्या निमित्ताने येणं झालं. हा एक गावकऱ्यांचा आणि विशेषतः बुंदे महाराजांचा स्तुत्य उपक्रम फार आवडला. ज्याची आज गरज आहे ते आपण सुरू करतोय. वडाची झाडं लावतोय. अशीच गावोगाव झाडं लावावीत, म्हणजे पुन्हा पर्यावरणाचा जो आपला समतोल बिघडलेला आहे तो पुनश्च जागेवर येईल आणि ते पूर्ण व्हावं, ती ताकद त्यांना मिळावी ही सद्गुरूचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपल्या आईवडिलांनंतर आपली काळजी घेणारं किंवा आपल्याला जीव लावणारं एक ठिकाण असतं ते म्हणजे शाळा. आणि या तोंडोळी शाळेमध्ये गेले 7-8 महिने काम करताना गावकऱ्यांनी भरभरून साथ दिली. त्या साथीतून अनेक प्रकारचे नवीन नवीन उपक्रम राबवण्याचा मानस तयार झाला आणि त्यातलाच हा एक उपक्रम आम्ही शाळेचे सगळे ग्रामस्थ आणि सगळे माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन हरित तोंडोळी अभियान या अंतर्गत 101 वटवृक्षांचं रोपण करण्याचा जो कार्यक्रम आहे त्याचा शुभारंभ आज महंत रमेश अप्पा महाराज श्री क्षेत्र हनुमान टाकळी यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमाची जी प्रेरणा आणि मार्गदर्शन आहे आणि हे 101 वटवृक्षाचं जे ज्यांच्या दातृत्वाने आम्हाला दान दिलेत भेट स्वरूपात, असे आमचे प्रेरणास्थान आदरणीय शिवाजीराव पालवे मेजर जय हिंद फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अहिल्यानगर यांच्या माध्यमातून हा एक उपक्रम आज यशस्वी झाला. याचं मनस्वी समाधान लाभत आहे. मी आदरणीय आप्पा आणि मेजर यांना खूप गावकऱ्याच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद देतो. आजच्या या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या आलेले प्रमुख पाहुणे किंवा अतिथी गुरुवर्य त्यांच्या हस्ते आज वृक्षारोपण झालं आहे. मेजर असतील त्यांनी आज कार्यक्रम केला, ते माझ्या गावामध्ये आले. मी त्यांच्या पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो या तोंडोळी गावामध्ये आणि आलात त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आज पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी या गावामध्ये जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या माध्यमातून आणि या गावच्या सहकार्यातून या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून आपण 101 वडाच्या झाडांचं वृक्षारोपणाचा प्रारंभ या ठिकाणी केलेला आहे. आजच्या या गोड कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे स्नेही आदरणीय गुरुवर रमेश अप्पा महाराज, खऱ्या अर्थानं आज मला खूप आनंद वाटतोय की महाराजांचं दर्शन गेल्या 2 महिन्यापूर्वी मी घेतलं आणि महाराजांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये किंबहुना 10-5 राज्यात नसल असं प्रशस्त हनुमानांचं मंदिर हनुमान टाकळी या ठिकाणी महाराजांच्या माध्यमातून झालेलं आहे. महाराजांचं खूप मोठं काम आणि खूप मोठे आशीर्वाद जनसामान्यांच्या पाठीशी आहेत आणि आज महाराजांनी या झाडाला हात लावल्यामुळं खऱ्या अर्थानं आम्हाला अत्याधिक आनंद होत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली असे आमचे आदरणीय गुरु आणि मार्गदर्शक आदरणीय पोपटरावजी बुंदे सर उर्फ खऱ्या अर्थानं त्यांना भागीरथी महाराज म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुकारतो. बुंदे सरांच्या बाबतीत मला खूप अभिमान आणि गर्व वाटतो की या बुंदे सरांच्या माध्यमातून आमच्या परिसरामध्ये प्रवचन असेल कीर्तन असेल, महाराज पहिली व्यक्ती महाराष्ट्रात मी बघितली की कीर्तनाला आमच्या गावात आल्यानंतर आम्हालाच 1100 रुपये त्यांनी द्यावेत. इतकं मोठं भाग्यवान व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं बुंदे सर आहेत. खूप मोठं कार्य त्यांचं आहे, परिवाराचं कार्य खूप मोठं आहे आणि त्यांनी आज या तोंडोळी गावामध्ये आम्हाला या ठिकाणी वटवृक्ष लावण्याची संधी दिली. त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय दगडखैर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या गावचे सरपंच सतीशजी वारुंगळे सरपंच तोंडोळीचे, त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले गावचे उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, आता सर्वांचे मला नावं माहीत नाहीत, परंतु खऱ्या अर्थानं वटवृक्ष लागवडीसाठी जो माणूस उभा राहतो, जो माणूस या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतो, तो माणूस चांगला असतो. त्या माणसाचे विचार चांगले असतात, त्या माणसाचं आचरण चांगलं असतं. म्हणून खऱ्या अर्थानं हा वटवृक्ष हजारो वर्ष जिवंत राहतो आणि आपल्या सर्वांच्या आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमा साजरी करत आहोत आपण एक सकाळी मी मुंबईमध्ये महाराज एक बातमी वाचली की मुंबई महानगरपालिकेने निर्देश दिले की जो माणूस मुंबईमध्ये वडाचं झाड तोडील त्याला त्या ठिकाणी दंड ठेवण्यात आलेला आहे.
म्हणजे दुर्दैवी आहे आपलं की लोक फांदी वडाची तोडून घरी त्या ठिकाणी कुंडीत रावायची आणि त्याची पूजा करायची. जर आपण चुकीची पूजा जर केली तर खऱ्या अर्थानं आपल्याला देव प्रसन्न होईल का? किंवा आपण ज्या करिता पूजा करतोय प्रत्येक महिला आपल्या पतिदेवासाठी एक त्या ठिकाणी पूजा करून मोठं आयुष्य मिळावं ही अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करते. परंतु त्या ठिकाणी झाडाची फांदी तोडून जर ती अपेक्षा व्यक्त केली तर खऱ्या अर्थानं माझं मत ते चुकीचं आहे. येणाऱ्या वटपौर्णिमेला देखील आपण हा संदेश या ठिकाणी देवासा वाटतो की प्रत्येक माणसानं प्रत्येक महिलेनं किमान एक वडाचं झाड त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी लावावं, त्या झाडाचं पालन पोषण करावं. खऱ्या अर्थानं वड लावण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या सामान्य जीवनामध्ये आहेत, वैयक्तिक जीवनामध्ये देखील एक वटवृक्ष ज्या माणसाने लावला आणि त्याला जर जोपासलं तर त्याच्या जवळपास 7 पिढ्याचं दारिद्र्य त्या ठिकाणी संपतं, असं अनेक ठिकाणी लिहिलेलं त्यामध्ये आहे. म्हणून माझं या तोंडोळीकरांना, सर्व उपस्थित असलेल्या सर्वांना या ठिकाणी आव्हान आहे. पाऊस सुरू झालेला आहे. आपण प्रत्येकानं आज आपण या ठिकाणी 101 झाडांचा प्रारंभ करतोय. जर प्रत्येकाने ठरवलं, जरी झाड लावलं नाही तर प्रत्येकाने एक झाड जगवण्याचं, हे झाड दत्तक घेण्याचं जरी काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस भविष्यात आम्ही या ठिकाणी पुन्हा कधीतरी झाडं ज्या ठिकाणी लावतो त्या ठिकाणी जायचा आनंद वेगळा असतो आणि त्या ठिकाणी झाडं दिसले की अजून काही करावं असं त्या ठिकाणी वाटतं. म्हणून आपण पुन्हा आम्हाला या ठिकाणी झाडं मोठ्या प्रमाणात आपण वाचवाल, त्याचं संवर्धन कराल अशी मी या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, सदस्य, समस्त गावकरी मंडळी सर्वांना या ठिकाणी विनंती करील. पुन्हा एकदा आदरणीय हरिभक्तपरायण भागीरथी महाराज उर्फ पोपटरावजी फुंदे सर या विशेष करून यांचे मी आभार व्यक्त करतो की आपण या गावामध्ये येण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी दिली आणि झाडे लावण्याची संधी दिली. आपल्या कार्याला देखील मी शुभेच्छा देतो. आदरणीय हरिभक्तपरायण रमेश आप्पा महाराज यांचं खऱ्या अर्थानं खूप मोठं नाव आहे, काम खूप मोठं आहे आणि त्यांनाही आमच्या गावामध्ये एकदा आम्हाला घेऊन जाण्याची महाराज आपल्याला एक विनंती करेल मी की आमच्या कोलार गावाला आपण एकदा भेट द्यावी. कारण ज्यावेळेस चांगली माणसं एखाद्या गावात येतात त्यावेळेस त्या गावाचं खऱ्या अर्थानं विचाराचं, आचरणाचं शुद्धीकरण त्या ठिकाणी होतं. म्हणून आज या गावामध्ये महाराजांनी हजेरी लावली तर भविष्यात या गावचं देखील कल्याण होईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पुन्हा एकदा उपस्थित झालेल्या सर्वांचं मी जय हिंद फाउंडेशन, अहिल्यानगर आणि समस्त ग्रामस्थ तोंडोळीच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. झाडे लावा, झाडे लावा. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे.